त्यांना प्रथम वंदन. उपस्थित भिक्षू संघालाही माझं वंदन. आणि या देशव्यापी मशाल यात्रेमध्ये जे सहभागी झाले त्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. या बॅनरवरती 19 संघटनांचे नाव आहेत. हे आंदोलन काय सगळ्यांना माहित आहे. आपण सगळे व्हॉट्सअप पाहणारे लोक आहे, त्याच्यावरती आपण निषेध पण करतो आहे. परंतु 19 संघटनांच्या लोकांच्या मनाने एका संघटनेचे 100 पकडले असते तरी 2000 लोक यायला पाहिजे. अर्धे पकडले तर 1000 लोक यायला पाहिजे होते. आजकाल लोकांना डोके पाहिजे. किती डोके आहे इथे? किती डोके आहे? जेवढे जास्तीत डोके राहील तेवढे आंदोलन यशस्वी होईल. आणि म्हणून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपल्या रक्ता भिन्न पाहिजे. आपलं रक्त सळसळते का? त्यांचं रक्त का सळसळ नाही? ते जर व्हॉट्सअपचा मेसेज पाहत असेल किती वर्षापासून आंदोलन चालू आहे, त्यांच्या रक्तात पाणी झालं. अरे तुम्ही जर बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहे तर तुम्ही आंदोलन का येत नाही? असे कोणते काम असतात आपल्याला? काही कामं नाही. आपण इग्नोर करतो, आपण दुर्लक्ष करतो. हे वर्धा शहर आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे. हात तर मोर्चा पुलगावमध्ये असताना 1000 लोक आले असते. हात मोर्चा हिंगणघाटमध्ये असताना 1000 लोकांच्या लोक आले असते का मेसेजवर. पण आपल्या वर्ध्यातले लोक जुने लोक आहे, 100 लोक नाही. दुःख वाटते. महाबोधी महाविहाराचं आंदोलन आहे, तिकडे 2 महिन्यापासून नागपूरला उपोषण सुरू आहे. आणि आपल्या वर्धेमध्ये एका दिवसाच्या 3 तासाच्या आंदोलनामध्ये आपण वेळ देऊ शकत नाही. याचं सर्वात मोठं दुःख आहे मला. सगळ्यांना हा मेसेज जाऊ द्या की हे आंदोलन एकाच नाही. अनेक आपण संघटन विभागलेले लोक आहेत. भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम म्हटला का झाडी पुसून येते. समता सरिता म्हटलं का साडू पुसून येते. आम्ही कोणत्याच पक्षाचे, आम्ही समाजाचे लोक आहोत. तुम्ही अशा आंदोलनामध्ये पक्ष आणि संघटना बाजूला ठेवून सगळ्यांनी यायला पाहिजे. तेव्हा खरं तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी म्हणायला लागेल. नाही फक्त पक्षापुरते संघटनेपुरते जगू नका. त्याच्याने आंदोलन यशस्वी होत नसते. आंदोलनासाठी लोक पाहिजे, त्याच्या मागे डोके पाहिजे. आणि म्हणून आंदोलन यशस्वी करायचं असेल तर पुढच्या टप्प्यामध्ये प्रत्येकाने हा मेसेज सगळ्यांपर्यंत जाऊ द्या. प्रत्येकाने आपला वेळ द्या, पैसा द्या, श्रम द्या. तेव्हा संघटनामुळे हे आंदोलन यशस्वी होईल. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, आपण आला. आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि मला आता जे भंतेजीने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना मी वंदन करून माझ्या वाणीला विराम देतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय 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 भीम. जय 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 भीम. मैत्रीपूर्ण जय भीम.